अमित पाटील. अमित यायचं लगेच. सामन्याला होती सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर योद्धा 11 अस्वलेवाडी, तर दुसऱ्या बाजूला श्री दत्त गणेश फायटर स्पोर्ट्स सावंतवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय संजय दादा चाळके, संचालक सांगली वैभव कोऑपरेटिव्ह लिमिटेड आणि राजेंद्र दादा यांच्या राजेंद्र खराडे साहेब यात्रा कमिटी मुंबई मंडळ यांच्या शुभ हस्ते अमितला 500 रुपये रोख आणि सामनावीराचा पुरस्कार देण्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या धामवडे संघ, कारण आपल्या स्टार खेळाडू आजचं जे बक्षीस लावलं होतं त्या बक्षिसाचा मानकरी देखील ठरलाय. अमित पाटील धामवडे गावचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखला जात आणि आपल्या स्वराज्य बत्तीस शिरा असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय अंकुशदादा जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. अंकुशदादा यायचंय, आपल्याला विनंती करतो. अंकुशदादा आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. आयोजक आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या स्वराज्य बत्तीस शिरा असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय माफ करा खजिनदार, माफी असावी, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. अंकुशदादा माफ करा, चूक आज झाली, क्षमा असावी. खजिनदार आहेत स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय माननीय अंकुशदादा जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. चला मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सावंतवाडी संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. यस रोहन दादा 12वा खेळाडू आमच्या सोबत जोडलाय सावंतवाडी संघाकडून. चला सामन्याला सुरुवात करा. पंच 2-2 षटकांचा हा सामना असेल, कोणताही प्रकारचा पॉवर प्ले नसेल याची दक्षता घ्या. बापू आणि कुशल, मागच्या मॅचचा हिरो कुशल आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, तर बापू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चला जरा सामन्याला त्वरित घाई करा, कारण पाहिलं तर दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत. चला जय बजरंग स्पोर्ट्स धानकेवाडी आणि माऊली स्पोर्ट्स बेलेवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. पहिला चेंडूवर प्रहार 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू येईल, गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत सिंगल धाव. सिंगल धावेने दुसऱ्या फेरीतील पहिल्या चेंडूचा श्री गणेशा मात्र झालाय. घडतंय काय बिघडतंय काय पाहावं लागेल. या मॅच मध्ये 12 चेंडू, कोणता संघ तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल पाहावं लागेल. येणारे 11 चेंडू. सुरेख असा चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रवीण याने. तर संघाला जर दुसऱ्या फेरीत पार करायचं तर नक्कीच 12 चेंडू मध्ये पाहिलं तर 20च्या वरती धावा नक्कीच कराव्या लागतील, कारण समोरच्या संघात देखील पाहिलं तर योगेश आणि रवी सारखे फलंदाज घातक फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच सावंतवाडी संघाला मोठी धावसंख्या मात्र उभा राहाव्या लागेल. याच दरम्यान पंचांचा पिसारा फुललाय, वाईटचा इशारा येतोय. या वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. आणि आज जर पाहिलं तर सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या मार्फत आपल्याला ही क्लिअर क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहिलं तर 1 नंबर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूचा इतंभूत आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह SS या त्यांचा लोगो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्या मराठी माणसाने पुढे कसा जाईल याचा नक्कीच आपण विचार मात्र केला पाहिजे. सुरेख अशी डाय तर मारली होती, मात्र त्या डायला यश आलं नाही. थ्रो तर केलाय, मात्र चित्याची चपळाई बापू आणि कुशल यांच्यामध्ये पाहायला मिळते. आणि कुशलने आपलं खातं मात्र उघडले.
हाफ ट्रॅकर होता मात्र टायमिंग मात्र प्रॉपर करता आलेला नाही आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं कुशलला. कुशलला पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र पाहिली होती. आता मात्र शांत ठेवलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. माफ करा 5 बॉल झालेत सर, एक वाईड होता. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावसंख्येवर. या चेंडूवर कुठेतरी मोठा प्रहार येणं गरजेचं आहे, कारण जर हा सामना जिंकायचा तर नक्कीच 30+20+ स्कोर करावा लागेल, कारण समोरच्या संघामध्ये देखील बलाढ्य असे फलंदाज आहेत. घोषांकित क्षेत्रात 1 धाव आणि 6 चेंडू आणि 6 धावा धावसंख्येवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावसंख्येवर लागलेत. दोन धावा तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न बापूला मात्र जोरात धावावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना मित्रांनो, ते कुठेतरी खरं आहे आणि कॅच ड्रॉप झाली. किती धावा धावसंख्येवर लागतायत पाहावं लागेल. दहा धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये कितपत धावा बापू आणि कुशल करतात पाहावं लागेल. मोठा फटका मारण्याचा, जोरकस मारण्याचा प्रयत्न तर होता, मात्र एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलाय बापू याने. 2 धावा, या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नाला यश मात्र आलं नाही. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर रवी थोड्याच वेळात त्याला देखील आपण सेकंड इनिंग मध्ये ओपनिंग फलंदाजी करताना पाहणार आहोत, कारण रवी आणि योगेश ही आसवलेवाडी संघाची ओपनिंग जोडी आहे. आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली होती. या दरम्यान बापू यांच्या बॅटमधून स्ट्रोक तर चांगला आहे. योगेश येईल, गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या दरम्यान स्वराज्य बत्तीसशिरा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सन्माननीय शिवराजदादा भाडुगळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेळाडू त्या ठिकाणी तैनात. योगेश गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, करना है तो कुछ बड़ा करना पड़ेगा. आणि उर्वरित चेंडूवर मोठे फटके बापूला मारावेच लागतील जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या फेरीतील इनिंगचा, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर नक्कीच सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल सावंतवाडी संघ.
चला शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू रवी घेऊन निघालाय. बापू जाईल, पंचांचा इशारा, पिसारा फुलवतील की काय, आणि याच दरम्यान पंचांनी पिसारा फुलवलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. मोठा फटका येतोय, चौकार षटकार जर या चेंडूवर येतोय तर 20-21 धावसंख्येवर नक्कीच लागू शकतात. शेवटचा चेंडू काय घडतंय, शेवटच्या चेंडूवर बापूच्या बॅटनं, बापूने तर दिलाय भिरकावून, आणि हा येतोय बापूच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. पहा मित्रांनो, समालोचकांचं आजकाल फलंदाज कितपत ऐकतायत. मगाशी सर बोलले की अमितच्या बॅट मधून तिसरा षटकार येईल की काय, आणि अमितने तिसरा षटकार लगावला. आणि आता देखील आम्ही बोललो बापूच्या बॅट मधून षटकार येईल की काय, आणि बापूने तो षटकार लगावला आणि संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचवलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 21 या आकड्यावर. बारा चेंडू आणि 22 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. चला सावंतवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. याच दरम्यान पुढचा सामना जय बजरंगबली स्पोर्ट्स धानकेवाडी विपक्ष माऊली स्पोर्ट्स बेलेवाडी. एका बाजूला पाहिलं तर प्रकाश पाटील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संजू विनोद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला धानकेवाडी संघाकडून प्रकाश पाटील हा गोलंदाजाचा अनुभव पाहायला मिळेल या पुढील सामन्यामध्ये. चला धानकेवाडी संघ आणि बेलेवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. टॉस का बॉस या मंचावर. स्वराज्य बत्तीसशिरा असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार शिवराजजी भाडुगळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धानकेवाडी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत, तर बेलेवाडी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. विनोद दादा आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवा. यस प्रकाश पाटील आपण यायचंय टॉस का बॉस या मंचावर. धानकेवाडी संघाचे संघनायक व्यासपीठावर आलेत. याच दरम्यान या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजेच नाणेफेक केल्यानंतर प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेचं खास आकर्षण पाहिलं तर प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. पहिल्या फेरीमध्ये जे संघनायक असतील त्यांचा यथोचित असा सन्मान केला जाईल. 12 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान, माफ करा 22 धावांचं आव्हान पेलण्यासाठी रवी आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण पाहिलं तर अजून देखील आपल्याला 2 गट क्लिअर करायचे आहेत. धानकेवाडी जय बजरंगबली स्पोर्ट धानकेवाडी संघाचे कर्णधार प्रकाश पाटील यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. बेलेवाडी संघाने माफ करा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जरा व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जात आहे दोन्ही संघाच्या संघनायकांचा. ही एक वेगळी परंपरा आपल्या स्वराज्य बत्तीसशिरा क्रिकेट असोसिएशनची पाहायला मिळते. प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. सामन्याला होते सुरुवात. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज, 22 धाव्यांची गरज, माफ करा 22 धाव्यांची गरज. 12 चेंडू 22 धाव्यांची गरज. रवी स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय आपण योगेश हा फलंदाज. तर गोलंदाजी मार्कवर ज्याने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्या होत्या असा शेरा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पंच सामन्याला सुरुवात करून घ्या, वेळ मात्र घालवू नका, कारण अजून देखील आपल्याला 2 गट क्लिअर करायचे आहेत. नितेश भोईर सर आणि त्यांची कंपनी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर बापू यांच्याकडून कुठेतरी होतीये चूक. ज्या बापूने संघाला सुस्थितीत नेलं अशा बापूकडूनच होतीये चूक. सुवर्ण संधी तर चालून आली होती, त्या संधीचं जीवनदानाचं कितपत सोनं करतोय रवी
पाहावं लागेल. मात्र स्ट्रायकिंग एंडला आता पाहिलं तर योगेश ज्याच्या बॅटमधून पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः आग उकळणारी फलंदाजी आपण पाहिली होती आणि जिथे एंड केला होता तिथूनच सुरुवात करताना पाहायला मिळतोय योगेश. पूर्णविराम स्वल्पविराम म्हणजे अंत नाही तर पूर्णविराम म्हणजे अंत आहे आणि जिथून स्वल्पविराम देऊन मागच्या इनिंग मध्ये स्वल्पविराम दिला होता आणि तिथूनच पुढे आपली फलंदाजी चालू केली की काय योगेशने असं म्हणायला हरकत नाही. कारण डगआउट मध्ये ज्या परिस्थितीमध्ये मागच्या मॅच मध्ये डगआउट मध्ये गेला होता त्याच स्थितीमध्ये डगआउट मधून सेट होऊन पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आलाय. कॅचेटीचा कॉल तर आहे मात्र क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत चेंडू गेलाय कॉर्नरच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. मिळतील धावा 4-4-4. नऊ चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. शेराला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. योगेशची विकेट मात्र घ्यावी लागेल मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्याला हवी अशी साथ मात्र लाभत नाही. 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पाहूया कोणता संघ वरती जाईल. बेलेवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बेलेवाडी संघ विनोद दादा आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बेलेवाडी संघ गोलंदाजी धन्यवाद. आपण तयार राहायचे. हा सामना संपताच पंचांचा इशारा याच दरम्यान येतोय. नो बॉल म्हणजेच उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट फ्री हिट फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवर स्ट्रायकिंगला कोण आहे तर एक घातक फलंदाज रवी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि फ्री हिटच्या चेंडूचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला होता मात्र क्षेत्ररक्षण सुरेख 2 धावेवर समाधान मानावं लागलं. मोठा फटका जरूर मारला होता मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही देखील हार मानणार नाही हे दाखवून दिलंय सावंतवाडी संघाच्या खेळाडूंनी. 32 शिरामध्ये पाहिलं तर विजय अण्णा यांचा सावंतवाडी श्रीदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळतो तर स्वराज्य 32 शिरामध्ये श्रीदत्त स्पोर्ट्स फायटर्स या नावाने सावंतवाडी संघ खेळताना पाहायला मिळतोय. अण्णांकडून कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन हा सावंतवाडी संघ या असोसिएशन मध्ये उतरलेला देखील पाहायला मिळतोय. नक्कीच अण्णा ही मॅच आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी युट्यूबला जरूर पाहत असतील आणि नक्कीच आपल्या खेळाडूंना या मॅच नंतर नक्कीच काहीतरी सल्ला नक्कीच विजय अण्णा यांच्याकडून आपण देताना पाहायला मिळू. विजय अण्णा यांच्या टीम मधील खेळाडू इंदू हा आपल्या गावाच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी देखील मैदानावर आलाय. सावंतवाडी संघाचं नाव 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. माफ करा 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. योगेश दादा 6 चेंडू 6 धाव्यांची गरज म्हणजेच एक मोठा फटका दूर विजयापासून. योद्धा 11 आसुवालेवाडी संघ चला लगेच तयार राहायचंय. बेलेवाडी संघ आपण तयार राहायचंय तर लगेच प्रकाश पाटील सर आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. लहानकेवाडी संघ हा सामना संपताच लगेच आपले फलंदाज मैदानात पाठवायचे तर बेलेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. पहा हलक्या हाताने टोलवलाय. पहिल्या चेंडूवर जर बापू याने कॅच झेलली असती तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं मात्र ज्याने सामना हसवला त्यानेच सामना फसवला की काय असं म्हणायला हरकत नाही कारण पहिल्या चेंडूवर जर बापूकडून कॅच झाला असता तर सामन्याचं चित्र सावंतवाडी संघाकडून झुकताना आपल्याला पाहायला मिळालं असतं मात्र आम्ही देखील काही कच्च्या गुरूचे चेले नाही हे फलंदाजीमध्ये रवी दाखवून देताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा पिसारा फुलेल की काय आणि पंचांचा पिसारा फुललाय आणि एक वाईट +1 अशा 2 धावसंख्येवर लागल्या जातील आणि संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर म्हणजे 2 धाव्यांची गरज. विजयी चौकार किंवा विजयी षटकार मारून आपल्या संघाला MS धोनी स्टाईल मध्ये
सामना जिंकून देईल की काय योगेश पाहावं लागेल. -1 म्हणजे सामना या ठिकाणी समाप्त होत आहे. अभिनंदन योद्धा 11 आसवालवाडी संघ, हार्डलक बॅडलक सावंतवाडी संघ. नक्कीच आपण या ठिकाणी आलात, आपला खेळ दाखवलात, त्याबद्दल भैरववाडी संघाकडून आपले हार्दिक हार्दिक आभार असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ दॅन